नमस्कार, मी विनोद सर क्लासेसचा संचालक. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपला जो रिझल्ट आहे तो खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट लागलेला आहे. यावर्षी आपल्या क्लासचा जो टॉपर आहे तो 97.20% आहे. यावर्षी क्लासेसचे 90%च्या वर 9 विद्यार्थी आहेत आणि टोटल डिस्टिंक्शनमध्ये 35 विद्यार्थी आहेत आणि संस्कृत ह्या विषयामध्ये 3 विद्यार्थ्यांना 100पैकी 100 मार्क मिळालेले आहेत. मी 2015ला क्लासेसची सुरुवात केलेली आहे. त्यावेळेस आपल्याकडे 20 विद्यार्थी होते, पण आपला क्लास हा एकमेव असा क्लास आहे जेणेकरून भोकरमध्ये पहिल्याच वर्षी 100पैकी 100 मार्क घेणारा गणिताचा विद्यार्थी जो फक्त आपल्या क्लासेसचा होता. तेव्हा आपल्या क्लासेसची सुरुवात झाली आहे. तेव्हापासून आजपर्यंत आपल्या क्लासेसचे हजारो विद्यार्थी बाहेर पडले आहेत. सध्याला आपले 500 विद्यार्थी आहेत क्लासेसचे. टोटल 12 शिक्षकांचा आपल्याकडे स्टाफ आहे आणि सर्व शिक्षक त्या क्वालिफाईड टीचर आहे. 12 वर्षाचा ज्यांना एक्सपिरियन्स आहे. वेगळं पण सांगायचं झालं तर आपण फक्त एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूमधून न शिकवता विद्यार्थ्यांना कन्सेप्च्युअल स्टडी करून घेतल्या जाते, जेणेकरून त्यांना जे 7वी 8वीचे विद्यार्थी आहेत भविष्यामध्ये ज्यांना नीट आणि JEEची तयारी करायची आहे तर त्या दृष्टिकोनातून आपण त्यांना कन्सेप्ट त्यांचे पहिलंच क्लिअर करतो. जसं की माझी इंजिनिअरिंग झालेली आहे, MSc मी मॅथ आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना आपण पहिल्यापासूनच एक कन्सेप्च्युअल स्टडी दिल्यामुळं ते त्यांना पुढे जाऊन सोपं जाईल. आता आपण नीटच्या परीक्षेचा उल्लेख केला. नीटच्या परीक्षेच्या आपण एकंदरीत काय तयारी करून घेतो विद्यार्थ्यांनी? आता जनरली तालुक्याच्या ठिकाणी कसे असतात, मॅक्झिमम विद्यार्थी हे आमचे जे रिझल्ट ओरिएंटेड विद्यार्थी आहेत 10वीचे ते सर्व नांदेला जातात. आपल्याकडे एक मुळामध्ये ॲव्हरेज विद्यार्थी उरतात, पण त्यांना आपण प्रत्येक टॉपिकवर एक 300-400 MCQ आपण काय करतो त्यांना सॉल्व करून घेतो. आपण स्टेट बोर्ड प्लस CETचा क्लास आपण त्याची तयारी करून घेतो, जेणेकरून टॉपिक संपल्याच्यानंतर आपण प्रत्येक टॉपिकवर 400 ते 500 विद्यार्थ्यांना देऊन आपण त्यांची तयारी करून घेतो, जेणेकरून त्यांचं बोर्डाची पण तयारी होते आणि CETची पण तयारी होते. यावर्षी निकालाबद्दल काय सांगाल? आता यावर्षी 10वीच्या निकालामध्ये जे आहे, जसं मागच्या वर्षी आपल्या क्लासेसचे 90 विद्यार्थी 80%पेक्षा जास्त होते. यावर्षी 80%पेक्षा जास्त 30 विद्यार्थी आहेत आणि CETला जे आहे दरवर्षी आपल्या क्लासेसचे 5 ते 6 विद्यार्थी चांगल्या ऑटोनॉमस कॉलेजला आपल्या क्लासेसचे विद्यार्थी इंजिनिअरिंगसाठी लागतात. तर मी विद्यार्थ्यांच्या पालकांना असं सांगू इच्छितो की फक्त क्लासेस न पाहता मॅक्झिमम क्लासेसमध्ये त्या विषयाचा क्वालिफाईड टीचर नसतो किंवा एक्सपिरियन्स टीचर नसतो. आपण फीस कमी आहे असं पाहून एका ठिकाणी लावतो. फीस तर आपल्याही क्लासेसला विद्यार्थ्यांची परिस्थिती पाहून आपण फीस वगैरे त्यांना काय करतो कमी घेतो, पण आपल्याकडे एक्सपिरियन्स टीचर आहेत जे की त्यांना त्या सब्जेक्टचं नॉलेज आहे. तर पालकांनी थोडंसं जागरूक होऊन विद्यार्थ्यांच्या मनावर न सोडता स्वतः आपण त्या क्लासेसचं बॅकग्राऊंड वगैरे काय आहे, तिथला शिक्षक किती क्वालिफाईड आहे, त्यांचा एक्सपिरियन्स काय आहे, तिथला रिझल्ट काय आहे, सर्व गोष्टी लक्षामध्ये घेऊन क्लासेस निवडलं पाहिजे.